मित्रांनो, तुम्हाला जर मुलगी असेल 1 वर्षाची, 2 वर्षाची किंवा 4 वर्षाची मुलगी जर तुम्हाला असेल, तुम्हाला भाची असेल किंवा तुमच्या घरामध्ये लहान मुलगी असेल कोणतीही काकाची, बहिणीची किंवा तुमची 1 वर्षाची, 2 वर्षाची किंवा 4 वर्षाची आणि तुमचा विचार चालू आहे की सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा आहे, पण तुम्हाला समजत नाहीये की सहभाग कसा घ्यावा, नाव कसा नोंदवावं, फॉर्म कसा भरावा, किती पैसे भरावे, किती पैसे भरावे लागतात आणि नंतर कधी भेटतात पैसे, किती व्याजदर आहे, किती पैसे आपल्याला रिटर्न भेटतात, तर तुम्हाला हे सर्व प्रश्न पडले आहेत तर तुम्ही योग्य व्हिडिओवर आला आहात। व्हिडिओमध्ये आपण सुकन्या समृद्धी योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, मी अमोल लोखंडे, मराठी अड्डा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करत आहोत। मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवे व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो। मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता मित्रांनो तुम्ही, आपण आता ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहेत, indianpost.gov.in। इथं तुम्ही साईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे साईट ओपन दिसेल। त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला ही संपूर्ण माहिती बघायची आहे। ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहेत, पण तत्पूर्वी जर पालकांनी जर मुलींचं खातं उघडलं नसेल तर लवकरात लवकर आपली जबाबदारी पाळा, कारण ऐन वेळेवर म्हणजेच मुलीच्या लग्नाच्या टायमाला धावपळ झाली नाही पाहिजे। बघू शकता मित्रांनो तुम्ही, इथे आता बहुतेक पालकांचा विचार असेल की याला व्याजदर काय असेल, तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही, व्याजदर 8.2 प्रतिवर्ष 1-1-2000पासून हे लागू झालेलं आहे। म्हणजे 8.2 हे व्याजदर तुम्हाला प्रतिवर्षी भेटणार आहे तुमच्या रकमेवर। आता बहुतेक पालकाचा विचार असेल की 8.2च हा फिक्स असणार आहे का चेंज होत राहतो। मित्रांनो, हा थोडाफार मागे पुढे होऊ शकतो। 8.2, 8.3, 4 किंवा 8.1, 8 असा व्याजदर होत असतो। म्हणजे हे थोडंफार चेंजेस होत राहतं, याच्यावर जाता लक्ष नाही द्यायचं। त्याच्यानंतर खाते उघडण्यासाठी किमान रक्कम आणि जास्तीत जास्त शिल्लक ठेवी जाऊ शकते। म्हणजे किमान तुम्ही 250 रुपये प्रति महिना हे बँके आपला पोस्ट ऑफिसमध्ये भरू शकता। जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत याला मुदत आहे। एक रक्कम ठेवली जाऊ शकते 1.5 लाख रुपये, आर्थिक वर्ष आहे। तसं तुम्ही 250 रुपये, 500 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये अशा प्रकारे तुमच्या हिशोबानं तुम्ही महिन्याला तुम्ही रक्कम जमा करू शकता तुमच्या इंडियन पोस्ट खात्यामध्ये। तर थंबनेलमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला 27 लाख रुपये कसे भेटणार, कसे मिळणार याचे आपण थोडक्यात कॅल्क्युलेशन करूया। तर सर्च बॉक्समध्ये जायचं आहे, इथे सर्च करायचं आहे सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर असं सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसेल। पहिल्याच वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ते अशा प्रकारे ओपन होईल। बघू शकता सुकन्या समृद्धी योजना अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर। इथं आपण कॅल्क्युलेटर करूया। आता इथं इयरली इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही इयरली इन्व्हेस्टमेंट कशी करणार। जर तुम्ही 1000 रुपये प्रति महिना जमा करताय तर 12,000 रुपये तुमचं वर्ष होईल। आपल्याला थंबनेलमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला 60,000 रुपये जमा करायचे आहे। म्हणजे प्रति महिना 5,000 रुपये, तर वार्षिक 60,000 रुपये जमा होतात। तर आपण इथं 60,000 रुपये सिलेक्ट करून घेऊया। 60,000 रुपये इथं तुमचा खाली गर्ल्स एज म्हणजे तुमच्या मुलीचं वय काय आहे इथं सिलेक्ट करायचं आहे। ती 5 वर्षाची आहे किंवा 4 वर्षाची आहे किंवा 3 वर्षाची, 2 वर्षाची, बहुतेक 7 वर्षाची असू शकते। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलीचं वय सिलेक्ट करायचं आहे। माझ्या मुलीचं वय 3 वर्ष आहे, तर मी 3 वर्ष सिलेक्ट करणार आहे। आणि स्टार्टिंग पिरियड म्हणजे तुम्ही कधीपासून स्टार्ट केलेलं आहे। बहुतेक पालकांनी सुरू पण केली असेल किंवा 2020मध्ये केली असेल, 19मध्ये केली असेल, 18मध्ये केली असेल, तर तुम्ही इथं कॅल्क्युलेट करून बघू शकता। तर आपण आता 2024 चालू आहे, 2024 आपण सिलेक्ट करूया। म्हणजे मी 2024ला स्टार्ट करणार आहे। इथं तुम्हाला सर्व तो
कॅल्क्युलेटर करून देईल. इथं बघू शकता टोटल इन्व्हेस्टमेंट 9 लाख आणि टोटल इंटरेस्ट इथं 18,71,031 आणि मॅच्युरिटी इयर म्हणजे 2045ला आपल्याला ही संपूर्ण रक्कम खाली 27,71,000 एवढी टोटल भेटणार. आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटनुसार राहणार आहे किंवा कोणाच्या पालकाचं ज़्यादा इन्व्हेस्टमेंट असू शकते. 5,000च्या ठिकाणी 10,000 भरू शकतात, म्हणजे वर्षाला ते 60,000च्या ठिकाणी 1,20,000 भरू शकतात. तर त्यांची कॅल्क्युलेशन वेगळी असेल, पण तुम्हाला मी सांगितल्यानुसार इथं 27 लाख रुपये भेटणार आहे. चला मग आपण आता आपली माहिती बघूया. आता आपण आपल्या वेबसाईटवरती आलेलो आहोत. आता इथं बहुतेक पालकांचा विषय आहे की खातं कोण उघडू शकतं, आपण ते बघून घेऊया. 10 वर्षाखालील मुलीच्या नावाने आपण हे खातं उघडू शकतो. म्हणजे मुलीचं वय हे जास्तीत जास्त 10 वर्ष असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी असलंसुद्धा चालेल, 9, 8, 7 असं असलंसुद्धा चालेल. आणि 10 वर्षापेक्षा जास्त मुलीचं वय नसायला पाहिजे, कारण तेव्हा ते खातं ओपन नाही केलं जाणार. त्यानंतर मुलीच्या नावाने भारतीय पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत फक्त एकच खातं उघडता येतं. तुमच्या गावामध्ये पोस्ट ऑफिस असेल तर तिथं तुम्ही जाऊन खातं खोला इंडियन पोस्ट बँकेचं आणि ही योजना चालू करून द्या. त्याच्यानंतर बहुतेक पालकाचा प्रश्न असेल की किती मुलीसाठी हे खातं उघडू शकता, तर जास्तीत जास्त 2 मुलींसाठी हे खातं उघडू शकता. आणि जुळ्या असेल तर तिप्पट मुलीचा 3 मुलीचं हे उघडू शकता. इथं ठेवीबाबत बघू शकता आपण कमीत कमी 250 रुपयापासून चालू करू शकता. जर तुमच्या हिशोबाने 250 रुपये, 500 रुपये, 1,000, 2,000, 5,000 कितीही तुम्ही जमा करू शकतात. आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये एवढे जमा करू शकता. इथं आयकर कायद्याच्या कलम 80C ETC अंतर्गत ठेवी वजावटीसह पात्र ठरतात. म्हणजे RTS जी फाईल करतात त्यांच्या पॅरेंटसाठी हे महत्त्वाचा कलम राहील. इथं टॅक्स डिडक्शन मिळतं त्यांना. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आपण इम्पॉर्टन्स माहिती बघणार आहोत. आता बहुतेक पालकांनी पैसे भरले तर बहुतेक पालकांचा विषय विचार करत असाल की हे पैसे कधी भेटणार, केव्हा भेटणार, आपण मध्ये काढू शकतो का, काढल्यावर काय होईल. आता ती आपण माहिती बघून घेऊया. मुलगी वयाची पूर्ण होईपर्यंत म्हणजे 18 वर्ष खाते पालकाद्वारे चालवले जाईल. म्हणजे मुलीचे वय 18 वर्ष होईपर्यंत हे खातं पालकद्वारेही चालवलं जाईल. 18 वर्षानंतर ही खातं मुलगीही चालवू शकते. म्हणजे मुलगीही स्वतः पैसे भरू शकते. यानंतर आपण बघूया की पैसे कसे काढणे. म्हणजे आपल्याला पैशाची जर आवश्यकता असेल तर आपण पैसे केव्हा काढू शकतो हे जाणून घेऊया. मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तेव्हा आपण पैसे काढू शकतो, किंवा ती 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर तेव्हा खात्यातून पैसे आपण काढू शकतो, किंवा मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस उपलब्ध शिल्लक रकमेच्या 50% पर्यंत पैसे काढले जाऊ शकतात. नंतर आपण इथं इम्पॉर्टन्स काय आहे ते बघूया. मॅच्युरिटी क्लोजर म्हणजे तुम्ही जेव्हा मुलीचं खातं उघडणार तेव्हा ते कधी मॅच्युअर होणार, 21 वर्षानंतर ते खातं हे मॅच्युअर होणार, तेव्हा तुम्ही सर्व रक्कम काढू शकता. म्हणजे तुमचे 27 लाख रुपये तुम्ही एकाच वेळेस 21 वर्षानंतर ते काढू शकता, किंवा 18 वर्ष झाल्यानंतर ते सुद्धा काढू शकता, 10वी उत्तीर्ण झाल्यावर सुद्धा काढू शकता. आणि मुलीच्या लग्नाच्या वेळी, परंतु विवाहाच्या तारखेपासून 1 महिना अगोदर, म्हणजे तुमच्या मुलीचं लग्न आहे त्याच्या 1 महिना अगोदर तुम्ही पैसे काढू शकता, किंवा तारखेपासून 1 महिन्यापूर्वी किंवा 3 महिन्यानंतर बंद करण्याची परवानगी नाही. अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती मित्रांनो. ही माहिती संपूर्ण पालकांना शेअर करा आणि तुमच्या मित्रांना, ताईंना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.